गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा साष्टांग आणि दंडवत नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून इंग्रजीमध्ये साधे साधे शब्द, कठीण शब्द कसे तयार होतात हे मी तुम्हाला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आणि फोनिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र याच्या माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला CVC वर्ड काय असतात, सफिक्स काय असतात, प्रिफिक्स काय असतात, ब्लेंडिंग लेटर्स काय असतात, कॉन्सोनंट्स काय असतात, डिप्थॉंग काय असतात, अशा बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपल्याला शिकवलेल्या आहेत. त्या कॉन्सेप्टच्या मदतीने आज मी आपल्यासाठी एकूण 55 गुणांची एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. एकूण 55 गुणांची एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. ती प्रश्नपत्रिका सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपापल्या परीने सोडविण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला 55 पैकी 55 गुण मिळू शकतात. मग मी आज ही प्रश्नपत्रिका इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने का घेतलेली आहे, तर याच्यामध्ये जर तुम्हाला 55 पैकी 55 गुण मिळाले तर आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी विषयाच्या बाबतीत ज्या काही कॉन्सेप्ट आहेत, ज्या काही संकल्पना आहेत, ते तुमच्या लाईफ टाईम सॉल्व्ह होणार आहेत. लाईफ टाईम तुम्हाला त्याची अडचण येणार नाही. बघा, प्रश्न पहिला आहे, ए स्वर. ए स्वर खालील शब्द मोठ्याने वाचा. कॅट, बॅट, मॅप, पॅन आणि टॅग. तर या शब्दामध्ये ए या स्वराचा उपयोग करून पाचही शब्दांच्या स्पेलिंगा आपल्याला लिहायच्या आहेत. कॅट CAT, बॅट BAT, मॅप MAP, पॅन PAN, टॅग TAG. झाले आपले 5 मार्क्स. दुसरा प्रश्न असा आहे, ई स्वर असलेले शब्द मोठ्याने वाचा. पेन, हेन, नेट, बेड, लेग. तर या पाचही शब्दांमध्ये ई स्वराचा उपयोग करून आपल्याला त्या दिलेल्या शब्दांची स्पेलिंग लिहायची आहे. त्याचप्रमाणे प्रश्न तिसरा आहे, आय या स्वराचा उपयोग करून शब्द मोठ्याने वाचा. पिन, बीन, सीट, पिग, लिप. याच्यामध्ये आय चा उपयोग करून आपल्याला स्पेलिंग तयार करायची आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, ओ स्वर. खालील शब्द मोठ्याने वाचा. डॉग, पॉट, बॉक्स, टॉप, हॉट. आता डॉगची स्पेलिंग काय येईल? DOG डॉग, POT पॉट, BOX बॉक्स, TOP टॉप, HOT हॉट. झाले 5 मार्क्स. आता यू या स्वराचा खालील शब्द मोठ्याने वाचा. सन, कप, बस, गम, नट. सनची स्पेलिंग SUN, CUP कप, BUS बस, GUM गम आणि NUT नट. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाच्या माध्यमातून काय सांगायचे आहे की इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत, AEIOU, हे 5 स्वरांचे जे आपण रस्व स्वर असतात, म्हणजे आखूड आवाज, आखूड उच्चार, त्या दृष्टीने या स्पेलिंग आपल्याला तयार करायच्या होत्या. प्रश्न 6 काय म्हणतो? दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर कुणाला म्हणतात? जेव्हा 2 स्वर जोडीने येतात. जेव्हा इंग्रजीमध्ये 2 स्वर जोडीने येतात तेव्हा त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. बघा, प्रश्न 6 मध्ये अ बघा, ए ई ची जोडी. आता ए आणि ई लक्षात घ्या मी काय म्हणते. ए आणि ई चा उपयोग करून तुम्हाला स्पेलिंग तयार करायचे आहेत. केक, नेम, गेट, लेक्स, सेक्स. आता लेक्स आणि सेक्स हे शब्द चुकीने आले तिथं लक्षात घ्या. राईट, कारण ते एईच्या जोडीमध्ये बसत नाही. पण केकची स्पेलिंग काय आहे? CAKE केक. नेमची स्पेलिंग काय आहे? NAME नेम. गेटची स्पेलिंग काय आहे? GATE गेट. राईट.
आता ब सेक्शनमध्ये बघा, पहिला शब्द आहे दीज, दुसरा शब्द आहे डिलीट, तिसरा शब्द आहे थीम, चौथा शब्द आहे सीन आणि पाचवा शब्द आहे यू, राईट? ई व अर्धा वन पूर्ण ह. तर या ठिकाणी ईचा उपयोग करून तुम्हाला स्पेलिंग तयार करायची आहे. त्यानंतर प्रश्न 7वा काय म्हणतो बघा. इथं पण दीर्घ स्वर आहेत. आय आणि ई लक्षात घ्या. आय आणि ईचा उपयोग करून तुम्हाला खालील शब्दांची स्पेलिंग लिहायची आहे. बघा पहिला शब्द आहे बाईक, फाईन, लाईक, टाईम आणि राईड. बाईकची स्पेलिंग काय आहे? BIKE. फाईव्हची स्पेलिंग काय आहे? FIVE. लाईकची स्पेलिंग काय? LIKE. टाईमची स्पेलिंग काय आहे? TIME. आणि राईडची स्पेलिंग काय आहे? RID. म्हणजे आय आणि ईचा उपयोग आपल्याला करायचा आहे. त्यानंतर ओ ईची जोडी बघा. ओ आणि ईचा उपयोग करून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत. होम, HOME, होम. NOT, नोट. HOP, होप. ROAC, रोज. आणि BONE, बोन, राईट? त्याच्यानंतर 8वा प्रश्न काय आहे बघा. इथं देखील दीर्घ स्वरांच्या मदतीने आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. या शब्दांमध्ये यू आणि ईचा आपल्याला उपयोग करायचा आहे. क्यूट, CUT, क्यूट. न्यूज, NEWS. ट्यूब, TUB. रूल, RULE. म्यूट, MUT, राईट? म्हणजे या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी शब्दांचे उच्चार दिलेले आहेत. त्या इंग्रजी शब्दांची आपल्याला स्पेलिंग लिहायची आहे, राईट? मग ती स्पेलिंग आपल्याला केव्हा लिहिता येईल? जेव्हा आपल्याला स्वरांचं नॉलेज असेल, जेव्हा आपल्याला काय म्हणू व्यंजनांचं नॉलेज असेल. मग नेमकं व्हॉवेल्स काय असतात, कॉन्सोनंट काय असतात, याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकतात. प्रश्न 9वा काय म्हणतो? खालील शब्दांना योग्य स्वर गट लावा. आता केक, तर केकची कोणती जोडी आहे बघा बरं. केक पहिलीच जोडी आहे. 5 दुसरी जोडी आहे IEची. होम तिसरी जोडी आहे OEची. नट, नट, राईट? त्याच्यानंतर म्यूट UEची जोडी आहे. तर एकंदरीत अशी 55 मार्कांची मी एक क्वेश्चन पेपर तयार केलेले आहे. वरती नाव आहे श्री श्रीरंग वासुदेव चव्हाण. खाली मोबाईल नंबर आहे 9325676747. अशाच आपल्याला फोनिक्सच्या इंग्लिश स्पोकनच्या PDF नोट्स हव्या असतील तर या नंबरवर मला हाय पाठवा. आपल्याला योग्य त्या फीसमध्ये PDF स्वरूपात ती नोट्स उपलब्ध केली जाईल. मग ती फोनिक्सची नोट्स असू शकते, ती इंग्लिश स्पोकनची नोट्स असू शकते. इवन फोनिक्स आणि इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने भरपूर सरावासाठी मी वर्कशीट देखील तयार केलेले आहेत. त्या वर्कशीट देखील आपल्याला योग्य दरामध्ये दिल्या जातील. थँक यू व्हेरी मच. नाईस टू मीट यू. नाईस टू टॉक यू.